नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. दररोज एक नवं सत्य, दररोज एक नवा धक्कादायक खुलासा आणि केंद्रस्थानी एकच नाव, अशोक खरात. भोंदू बाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात आता बलात्कार प्रकरणात अडकलेला आरोपी आणि या प्रकरणात रोज उलगडत चाललेलं काळच सत्य. आतापर्यंत खरातवर तब्बल 8 वेगवेगळे गुन्हे दाखल झालेत. या सगळ्या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलंय आणि सध्या सुरू आहे कसून चौकशी. या चौकशीतून समोर येत आहेत असे काही धक्कादायक खुलासे, जे ऐकून तुम्हीही थरारून जाल. तपासात समोर आलेली माहिती सांगते की अशोक खरात आपल्या कार्यालयात वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी एक खास कोडवर्ड वापरत होता आणि या कोडवर्डची माहिती त्याच्या कर्मचाऱ्यांनाही होती. होय, सगळं काही एका ठराविक सिस्टीमनं चालत होतं. जेव्हा कॅप्टन खरात आपल्या केबिन मध्ये एखाद्या महिलेला शुद्धीकरणासाठी बोलवत असे, तेव्हा सर्वप्रथम केबिन मधील झुमराची लाईट बंद केली जात असे आणि हीच होती एक सिग्नल की आता त्या केबिन मध्ये कोणालाही प्रवेश नाही. आणि याच काळात महिलांचे लैंगिक शोषण केलं जात असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली. शुद्धीकरण हा शब्द फक्त एक कोड होता, तर दुसरीकडे व्यवसायात यश मिळवण्यासाठी आणि अडथळे दूर करण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यासाठी अवतार पूजा हा कोड वापरला जात होता. विश्वासाच्या नावाखाली अंधश्रद्धेचा खेळ आणि त्यामागे लपलेलं एक भयानक सत्य. आता प्रश्न असा आहे, या सगळ्या प्रकरणात अजून किती सत्य बाहेर येणार आणि अशा भोंदूबाबांच्या जाळ्यात आणखी किती लोक अडकले असतील? खरंच आहे, कारण फक्त एवढंच, कारण हे फक्त एक प्रकरण नाही आहे, तर विश्वासाला दिलेला सर्वात मोठा धोका आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.